नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 1 लेसन नंबर 6 ॲनिमल क्लासिफिकेशन. तर याआधी ऑलरेडी आपण ॲनिमल क्लासिफिकेशनचे काही टॉपिक्स कवर केले होते आणि आज आपण या टॉपिकमध्ये पाहणार आहोत क्रायटेरिया फॉर न्यू सिस्टम ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. तर कोणत्या कोणत्या क्रायटेरियाच्या आधारे, कोणत्या निकषांच्या आधारे ॲनिमल्सचं क्लासिफिकेशन केले गेलेलं आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो फ्रेंड्स, लेट अस स्टार्ट. रॉबर्ट विटाकर यांनी 5 किंगडम क्लासिफिकेशनची सिस्टीम, यांची जी 5 किंगडम क्लासिफिकेशनची सिस्टीम आहे तर ती ऑलरेडी आपण स्टडी केलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी मल्टीसेल्युलर ॲनिमल्स जे आहेत तर ते सगळे किंगडम ॲनिमालियामध्ये इन्क्लूड केलेले आहेत आणि ही सिस्टीम ज्या क्रायटेरियावरती बेस आहे तर ते क्रायटेरियाज आज आपण पाहणार आहोत. दॅट इज बॉडी ऑर्गनायझेशन, बॉडी सिमेट्री, बॉडी कॅव्हिटी, जर्मिनल लेयर्स अँड सेगमेंटेशन. ओके, पाहतोय क्रायटेरिया फॉर न्यू सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. फर्स्ट क्रायटेरिया आहे दॅट इज ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन. बॉडी ऑफ ॲनिमल्स इज मेड अप ऑफ सेल्स. ॲनिमल्सची बॉडी ही सेल्सपासून बनलेली आहे, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सेल्स हे आपल्या बॉडीतील मायन्यूट स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट आहे. इन केस ऑफ मल्टीसेल्युलर ॲनिमल्स, मल्टीसेल्युलर म्हणजे ज्यांच्या बॉडीमध्ये खूप सेल्स आहेत, असंख्य सेल्स आहेत, तर त्या ॲनिमल्सच्या बॉडीमध्ये मेनी सेल्स आर परफॉर्मिंग डिफरंट फंक्शन्स इन देअर बॉडी. खूप सारे सेल्स आहेत, प्रत्येक सेल्सचं एक काम आहे, ते काम ते करत असतं. ओके, वाईल इन युनिसेल्युलर ॲनिमल्स, परंतु युनिसेल्युलर म्हणजे ज्यांच्यामध्ये फक्त वन सेल आहे, सिंगल सेल आहे, तर त्या ॲनिमल्सच्या बॉडीमध्ये ॲज देअर बॉडी इज मेड अप ऑफ अ सिंगल सेल, त्यांची बॉडी एका सिंगल सेलनी बनलेली असते. ऑल फंक्शन्स आर परफॉर्म्ड बाय सेम सेल ओनली. त्याच्यामुळे सगळं फंक्शन्स, बॉडीमधले जे काही फंक्शन्स आहेत ते सगळं एकच सेल कॅरी करत असते, परफॉर्म करत असते. बॉडी ऑर्गनायझेशन ऑफ युनिसेल्युलर ॲनिमल्स इज रेफर्ड ॲज प्रोटोप्लाझमिक ग्रेड ऑर्गनायझेशन. मग युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये जे बॉडी ऑर्गनायझेशन आहे तर ते प्रोटोप्लाझमिक ग्रेड ऑर्गनायझेशन म्हणून ओळखलं जातं. मग युनिसेल्युलर कोण आहेत, जसं की अमिबा आहे, पॅरामेशियम आहे, तर यांच्या बॉडीमधलं जे ऑर्गनायझेशन असणार आहे, बॉडी ऑर्गनायझेशन जे असणार आहे तर ते प्रोटोप्लाझमिक ग्रेड ऑर्गनायझेशन असणार आहे. ओके, त्याच्यानंतर सेकंड आहे इन केस ऑफ मल्टीसेल्युलर ॲनिमल्स. मल्टीसेल्युलर ॲनिमल्समध्ये इफ टिश्यूज आर नॉट फॉर्म्ड, जर टिश्यूज फॉर्म झाले नसतील तर, टिश्यूज म्हणजे काय तर ग्रुप ऑफ सेल्स हॅविंग सेम ओरिजिन, सेम फंक्शन अँड सेम स्ट्रक्चर. ओके, सो जर त्यांच्या बॉडीमध्ये सेल्स टिश्यूज फॉर्म झाली नसतील तर देअर बॉडी ऑर्गनायझेशन इज कॉल्ड सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन. ओके, ज्यांच्या बॉडीमध्ये टिश्यूज फॉर्म झालेले नाही आहेत तर त्यांच्या बॉडीमध्ये जे ऑर्गनायझेशन असणार आहे तर ते असणार आहे सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन, जसे की फायलम पोरिफेरामध्ये आहे. सो फायलम पोरिफेरामध्ये जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांचा स्टडी आपण याच्यानंतर लगेचच करणार आहोत. सो हा आहे आपला फायलम पोरिफेरा. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इन केस ऑफ सम ॲनिमल्स, काही ॲनिमल्सच्या बाबतीत सेल्स कम टुगेदर टू फॉर्म टिश्यूज विथ द हेल्प ऑफ विच ऑल द बॉडी ऑर्गॅनिझम्स आर परफॉर्म्ड. सच ॲनिमल्स शो सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन. मग असे काही ॲनिमल्स आहेत की ज्यांच्या बॉडीमध्ये सेल्स एकत्रित येतात, त्यांच्यापासून टिश्यू तयार होतो आणि त्यांच्या बॉडीमधले सगळे फंक्शन्स सेल आणि टिश्यू एकत्रित मिळून पाहत असतात. सो ते जे ॲनिमल्स आहेत तर ते सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन त्यांच्या बॉडीमध्ये असतं. एक्झाम्पल आहे जे निडारिया फायलममधले ॲनिमल्स आहेत तर ते. त्याच्यानंतर फ्लॅट वर्म्स शो टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन, टिश्यू ऑर्गन ग्रेड ऑर्गनायझेशन. फ्लॅट वर्म्स जे आहेत तर ते टिश्यू ऑर्गन ग्रेड ऑर्गनायझेशन त्यांच्या बॉडीमध्ये घडून येत असतं. इन दिस टाईप ऑफ ऑर्गनायझेशन, टिश्यू ऑर्गन ग्रेड ऑर्गनायझेशनमध्ये टिश्यू आर ऑर्गनाइज्ड टू फॉर्म सेम ऑर्गन्स. टिश्यू अशा प्रकारे ऑर्गनाईज केले असतात की ते सेम ऑर्गन तयार करणार. हवेवर कंप्लीट ऑर्गन सिस्टीम आर नॉट फॉर्म, आणि त्यांच्या बॉडीमध्ये कंप्लीट ऑर्गन सिस्टीम फॉर्म झालेली नसते. तर त्या ॲनिमल्सच्या बॉडीमध्ये असणार आहे, त्या ॲनिमल्सच्या बॉडीचं ऑर्गनायझेशन असणार आहे टिश्यू ऑर्गन ग्रेड ऑर्गनायझेशन, जे फ्लॅटवर्म्समध्ये दिसून येतं. तर आता या ठिकाणी आपल्याला काही डायग्राम दाखवलेले आहेत. सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन, सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन पोरिफेरा फायलममधल्या ऑर्गॅनिझम्समध्ये, ॲनिमल्समध्ये घडून येतं. तर त्यांच्या याच्यामधलं एक एक्झाम्पल दिलं आहे दॅट इज सायकॉन. तर त्यांच्या बॉडीमध्ये एक स्पेशल टाईप ऑफ सेल्स असतात, त्यांना आपण कोलार सेल्स असं म्हणतो.
तर त्यांच्या बॉडीमध्ये ऑस्क्यूल असतं, ज्यातून वॉटर किंवा जेही असेल तर ते बाहेर टाकलं जातं, आणि अजून एक असतं ओस्टिया, तर त्याच्यातून सगळं वॉटर वगैरे आतमध्ये शोषून घेतलं जातं. त्याचा अभ्यास आपण पुढे करणार आहोत. त्याच्यानंतर पुढे आहे नेक्स्ट, दॅट इज जेलीफिश. जेलीफिश इज फ्रॉम किंगडम फायलम निडारिया. तर या ठिकाणी सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन आहे जे आपल्याला जेलीफिशमध्ये पाहायला मिळतं आहे. तर जेलीफिशच्या बॉडीमध्ये वेगवेगळे जे ऑर्गन्स आहेत तर ते या ठिकाणी दाखवलेले आहेत. त्याच्यानंतर हे आहे टिश्यू ऑर्गन ग्रेड ऑर्गनायझेशन. हे फ्लॅटवर्म्समध्ये पाहायला मिळतं. तर हे जे आहे प्लॅनेरिया आहे. प्लॅनेरियाचं हे माउथ आहे, आयस्पॉट आहे. आपण ऑलरेडी प्लॅनेरियाला पाहिलेला आहे. तो ऑलरेडी जो आपला 3rd चॅप्टर आहे तर त्यामध्ये पण त्याची ओळख आपली झालेली आहे. लिमिटेड रिजनरेशन घडून येतं प्लॅनेरियामध्ये. त्याच्यानंतर पुढे आपण पाहतो आहे नेक्स्ट क्रायटेरिया बॉडी सिमेट्री. पण त्याआधी इथे एक फिगर आहे जी इम्पॉर्टंट आहे, त्याच्याबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊया. बॉडी ऑर्गनायझेशन ऑफ ह्युमॅन हॅज बीन शोन इन द फॉलोइंग फिगर. या ठिकाणी आपल्याला ह्युमॅनमध्ये असलेलं बॉडी ऑर्गनायझेशन दाखवलेलं आहे. यूज ॲप्रोप्रिएट लेबल्स इन दॅट फिगर. तर त्याला आपण लेबल्स करायचे आहेत, लेबलिंग करायचं आहे. Which organs are present in human body? So besides the 4 types of body organizations mentioned above, remaining all animals show organ system grade organization in which different organs are joined together to form organ system and they perform specific functions. तर मग आतापर्यंत आपण पाहिलं की अनेक ऑर्गॅनिझम्स आहेत ज्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं बॉडी ऑर्गनायझेशन आहे. मग तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की नेमकं ह्युमॅनमध्ये कोणत्या प्रकारचं बॉडी ऑर्गनायझेशन आहे. तर या ठिकाणी सांगितलेलं आहे की ह्युमॅनमध्ये ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑर्गनायझेशन आहे, कारण आपल्या बॉडीमधले सगळे जे काही फंक्शन्स आहेत तर ते ऑर्गन्स थ्रू घडून येत असतात. ऑर्गन सिस्टीम यांच्या थ्रू सगळे फंक्शन्स पार पाडत असतात. त्याच्यामुळेच आपल्या बॉडीमध्ये म्हणजेच ह्युमॅन बिंग्समध्ये ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑर्गनायझेशन आहे. ह्युमॅन बिंगसोबतच ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑर्गनायझेशन क्रॅब, फ्रॉग यांसारख्या इतर ॲनिमल्समध्ये देखील असतं. तर आता इथे काही बॉडी पार्ट्स आहेत ज्यांचं नेमिंग आपण बघणार आहोत. प्रॉब्लेम असा आहे की इथे मला लिहिता येणार नाही सगळं, त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी हे सगळं लिहिलेलं मिळेलच, परंतु आता इथे फक्त आपण डिस्कस करूया. ओके, व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला हे सगळं लिहून दिलं जाणार आहे. सो फर्स्ट या ठिकाणी इथे आपण पाहतोय की हा जो पार्ट आहे जिथे पॉईंट केलेला आहे तर हा आहे ब्रेन. ओके, मी फक्त इथे बी लिहिते, ब्रेन लिहूया आपण. ओके, हा जो पार्ट आहे तर तो आहे ब्रेनचा पार्ट. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट इंडिकेट केलेला आहे इथे, हा जो पार्ट आहे तर तो माउथ आहे. ओके, त्याच्यानंतर थर्ड जे आहे तर ते या ठिकाणी इंडिकेट केले हे काय आहेत, आपले लंग्स आहेत. त्याच्यानंतर फोर्थ जे आहे तर ते हार्टकडे इंडिकेट केलेलं आहे. सो इथे लिहिणार आहोत आपण हार्ट, HEART. ओके, त्याच्यानंतर पुढे आहे या ठिकाणी हा जो पार्ट आहे तर तो लिव्हर आहे. सो आता आपण इथे लिहिणार आहोत लिव्हर. त्याच्यानंतर आपली किडनी किडनी KIDNEY. त्याच्यानंतर हे जे आहे तर ते बोन आहे. सो बोन. त्याच्यानंतर या ठिकाणी दाखवलेले आहेत ब्लड वेसल्स आहेत हे. सो हे आहेत ब्लड वेसल्स. आय नो की तुम्हाला हे हँडरायटिंग कळणार नाही, बट व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला हे सगळं व्यवस्थित लिहून मिळेल. तर एवढे सगळे पार्ट्स इथे आहेत. त्याच्यानंतर आपण बघितलं तर या ठिकाणी हे सगळे आपले मसल्स आहेत. ओके, त्याच्यानंतर हा जो पार्ट आहे तो थाय आहे. त्याला आपण थाय घेऊ शकतो किंवा स्किन लेअर पण घेऊ शकतो. ओके, थाय किंवा स्किन घेऊ शकतो. तर अशा प्रकारे हे सगळे बॉडी पार्ट्स आहेत आणि आपल्या बॉडीमध्ये ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑर्गनायझेशन आहे. त्याच्यानंतर पुढे आपण पाहणार आहोत बॉडी सिमेट्री. सिमेट्री म्हणजे काय हे आपण ऑलरेडी 6th 7th स्टँडर्डला पाहिलं असेल की सपोज की हा एक स्क्वेअर आहे, तर स्क्वेअरचे आपण जर मधून 2 पार्ट्स केले तरी पण 2 इक्वल पार्ट्स आपल्याला मिळतात. ओके, त्याचबरोबर आपण असे पार्ट्स केले तरी पण 2 इक्वल पार्ट्स आपल्याला मिळतात. असं केलं तरी पण 2 इक्वल पार्ट्स मिळतात. असं केलं तरी पण 2 इक्वल पार्ट्स मिळतात. ओके, तर अशाच प्रकारे जे ऑर्गॅनिझम्स आहेत तर त्यांच्या बॉडीमध्ये पण अशाच प्रकारे सिमेट्री तयार होत असते. जसे की आता ही जी ह्युमॅन बॉडी आहे तर इथून जर आपण याचे पार्ट्स केले तर काय होणार आहे, या ठिकाणी फक्त 2 पार्ट्स तयार होणार आहेत, म्हणजे 2 इक्वल पार्ट्स तयार होणार आहेत. ओके, जर आपली ह्युमॅन बॉडी कशी आहे, बायलॅटरल सिमेट्री आहे. ओके, ह्याला आपण काय म्हणणार, बायलॅटरल सिमेट्री.
त्याचबरोबर इतर जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते कशा प्रकारे त्यांच्या बॉडीमध्ये कोणत्या प्रकारची सिमेट्री आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. बॉडी सिमेट्री. टेक द पिक्चर ऑफ human body and amoeba and try to take an imaginary section through specific plane of their bodies so as to get two equal halves. तर आताच आपण बघितलं की ह्युमन बॉडीचे 2 इक्वल पार्ट्स होतात. बट जर आपण अमिबा घेतला तर एकतर अमिबाला शेप नाही आहे, सपोज की हा असा अमिबा आहे. आता जर आपण अमिबाचे 2 इक्वल पार्ट्स करायला घेतला तर अमिबाला शेप नसल्यामुळे 2 इक्वल पार्ट्स होऊ नाही शकत, म्हणजे अमिबाचे आपण इमॅजिनरी सेक्शन थ्रू 2 इक्वल पार्ट्स नाही करू शकत. सो तुमचं काय लक्षात आलं? व्हॉट डू यू ऑब्झर्व? In imaginary sense, if body of any animal is cut through imaginary axis of body, it may or may not produce 2 equal halves. म्हणजे जेव्हा आपण एखादी बॉडी असेल ॲनिमलची त्याला जेव्हा आपण एका इमॅजिनरी सेक्शनमधून त्याचे पार्ट्स करणार तर तेव्हा त्याचे 2 इक्वल पार्ट्स होऊ पण शकतात किंवा नाही पण होऊ शकत. जसे की ह्युमन बॉडीचे होऊ शकतात बट अमिबाचे नाही होऊ शकत. डिपेंडिंग अपॉन धिस प्रॉपर्टी देर आर डिफरंट टाइप्स ऑफ ॲनिमल बॉडीज. आणि याच प्रॉपर्टीवर आधारित ॲनिमल बॉडीचे अनेक सिमेट्रीचे टाइप्स आहेत. मग कोणते कोणते 3 टाइप्स आहेत ते आपण बघूया. पहिला आहे असिमेट्रिकल बॉडी. असिमेट्रिकल बॉडी. इन केसेस ऑफ सच बॉडी देर इज नो एनी सच इमॅजिनरी ॲक्सिस ऑफ द बॉडी थ्रू विच वी कॅन गेट 2 इक्वल हाल्व्स. म्हणजे जसं की अमिबा आहे. आता अमिबाच्या बॉडीमधून आपण 2 इक्वल हाल्व्स नाही मिळू शकत, म्हणजे अमिबाची बॉडी काय झालेली आहे या ठिकाणी? एसिमेट्रिकल बॉडी झालेली आहे. ओके. अमिबा आहे, पॅरामेशियम आहे, इतर काही स्पॉन्जेस आहेत. स्पॉन्जेस म्हणजे जसं की या ठिकाणी आपण पाहू शकतो पोरिफेरा किंगडममधील हा एक ॲनिमल आहे. तर याचे पण आपल्याला 2 इक्वल पार्ट्स किंवा इक्वल पार्ट्स मिळत नाहीत, त्याच्यामुळे हे काय आहे? एसिमेट्रिकल आहे. त्याच्यानंतर पुढे आहे रेडियल सिमेट्री. So what is radial symmetry? In this type of body, if imaginary cut passes through central axis but any plane of body, it gives 2 equal halves. Example, starfish. आता आपण स्टारफिशचे जर आपण पार्ट्स केले, एक मिनिट आपण स्टारफिश बघूया. हां, स्टारफिशचे जर आपण पार्ट्स केले या ठिकाणी तर आपण कसंही केलं तरी त्याचे 2 इक्वल पार्ट्स होऊ शकतात. आपण त्याला जर असं कापलं तरी पण त्याचे 2 इक्वल पार्ट्स होणार, आपण त्याला जर असं कापलं तरी पण त्याचे 2 इक्वल पार्ट्स होणार, असं केलं तरी पण. म्हणजे ॲक्च्युली ते सेंटर घ्यायला पाहिजे, सेंटरमधून घ्यायचं आपल्याला. हा सेंटर आहे. ओके, असं. हां, सो सेंटरमधून जर आपण त्याला कसंही कापलं तरी त्याचे 2 इक्वल पार्ट्स होणारच आहेत. म्हणजे या ठिकाणी याच्या सेंटरमधून कुठूनही आपण जर इमॅजिनरी लाईन्स कट केल्या तरीही त्याचे 2 इक्वल पार्ट्स आपल्याला मिळणार आहेत. म्हणजे स्टारफिश हे काय आहे? रेडियली सिमेट्रिकल बॉडी आहे. त्याच्यानंतर पुढे आपण पाहतोय, इन केस ऑफ दिस ॲनिमल देर आर 5 डिफरंट प्लेन्स पासिंग थ्रू सेंट्रल ॲक्सिस ऑफ बॉडी थ्रू विच वी कॅन गेट 2 इक्वल हाल्व्स. जसे की स्टारफिश आहे. स्टारफिशप्रमाणे हायड्रा जर आपण बघितलं तर हायड्रा पण रेडियली सिमेट्रिकल आहे. ओके. त्याच्यानंतर पुढे आहे बायोलॅटरल सिमेट्री, जसं की ह्युमन बॉडी आहे. तर बायोलॅटरल सिमेट्रीमध्ये इन धिस टाईप ऑफ बॉडी देर इज ओनली वन सच इमॅजिनरी ॲक्सिस ऑफ बॉडी थ्रू विच वी कॅन गेट 2 इक्वल हाल्व्स. दॅट इज बॉडी ऑफ इन्सेक्ट्स, फिश, फ्रॉग, डॉग, अजून बर्ड्स, ह्युमन एक्सेट्रा. म्हणजे या ठिकाणी बॉडी सिमेट्री ही जी प्रॉपर्टी आहे त्याच्यावरती 3 प्रकारे ॲनिमल क्लासिफिकेशन केलं जातं. एक तर त्याच्या बॉडीमध्ये जर सिमेट्री नसेल, जर त्याचे 2 इक्वल भाग होऊ शकत नसतील, सो दॅट इज एसिमेट्रिकल. जर त्याचे 2 इक्वल भाग होत असतील तर दॅट इज बायोलॅटरली सिमेट्रिकल. आणि जर त्याचे 2 इक्वल भाग होत असताना कशाही प्रकारे होत असतील, म्हणजे मधून असं कुठून कसंही जर 2 इक्वल पार्ट्स होत असतील, सो दॅट इज रेडियल सिमेट्री. ओके. सो अशा प्रकारे हे 3 टाईप्स आहेत. आता इथे आपल्याला दाखवलेलं आहे एसिमेट्रिकलमध्ये हे सगळे जे स्पॉन्जेस आहेत पोरिफेरामधले हे आहेत असिमेट्रीमध्ये. रेडियली सिमेट्रिकलमध्ये निडारिया किंगडममधला हा जो हायड्रा आहे तर तो आपण घेऊ शकतो. जेलीफिश आपण घेऊ शकतो. त्याचबरोबर आपला जो स्टारफिश आहे तर तो पण इचिनोडर्माटा फायलममधला तो पण इथे येऊ शकतो. त्याच्यानंतर आहे बायोलॅटरल सिमेट्री. याच्यामध्ये इन्सेक्ट, ह्युमन बॉडी, गोट, डॉग, फिश, कॅट जे काय असतील ते सगळे ॲनिमल्स. ओके. त्याच्यानंतर आहे जर्म लेयर्स. आता जर्म लेयर्स काय आहे आणि जर्म लेयर्सचे 2 टाईप आहे, डिप्लोब्लास्टिक आणि ट्रिप्लोब्लास्टिक. ओके. इन केस ऑफ मल्टीसेल्युलर ॲनिमल्सच्या बाबतीत जर्म लेयर्स आर फाउंड ड्युरिंग इनिशियल पिरियड ऑफ देअर एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट अँड फ्रॉम दोज जर्म लेयर्स ओनली
डिफरंट टिश्यूज आर फॉर्म्ड इन द बॉडी. मग मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्सच्या बॉडीमध्ये जर्म लेयर्स आढळतात, एवढं तर आपल्याला कळलेलं आहे. मग हे जर्म लेयर्स कधी तयार होतात, तर इनिशियल पिरियड ऑफ देअर एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट, जेव्हा एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट होत असते. आपण हे सगळं ऑलरेडी शिकलेलो आहोत 3rd लेसनमध्ये, एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट कशाप्रकारे होते. सो एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट जेव्हा होत असते तर त्यावेळेस त्या पिरियडमध्ये जर्म लेयर्स तयार होत असतात आणि त्या जर्म लेयर्सपासूनच वेगवेगळ्या प्रकारचे टिश्यूज फॉर्म होत असतात आपल्या बॉडीमध्ये. इन केस ऑफ सम ॲनिमल्स, काही ॲनिमल्समध्ये ओनली 2 जर्म लेयर्स दॅट इज एंडोडर्म अँड एक्टोडर्म आर फॉर्म. यामध्ये पण काही ॲनिमल्स असे आहेत की ज्यांच्या बॉडीमध्ये फक्त 2च जर्म लेयर्स फॉर्म होतात, जे आहे एंडोडर्म आणि दुसरं आहे एक्टोडर्म. दॅट इज ऑल निडारियन्स. सगळे निडारियन्स जे आहेत तर ते कसे असणार आहेत, त्यांच्या बॉडीमध्ये फक्त 2च जर्म लेयर्स असणार आहेत, दॅट इज एंडोडर्म अँड एक्टोडर्म. आणि ज्या ठिकाणी 2च जर्म लेयर्स असतात त्याला आपण डिप्लोप्लास्टिक म्हणतो. ओके, म्हणजे निडारियन फायलममधले जे ॲनिमल्स आहेत तर ते कसे आहेत, डिप्लोप्लास्टिक आहेत. त्यांच्या बॉडीमध्ये फक्त 2च जर्म लेयर्स आहेत. फर्स्ट इज एंडोडर्म, सेकंड इज एक्टोडर्म. ओके. इन मोस्ट ऑफ ऑल द रिमेनिंग ॲनिमल्स 3 जर्म लेयर्स आर फॉर्म्ड. आणि इतर जे ॲनिमल्स आहेत म्हणजे निडारिया फायलम सोडून जे इतर ॲनिमल्स आहेत, इतर फायलममधले जे ॲनिमल्स आहेत तर त्यांच्या बॉडीमध्ये 3 जर्म लेयर्स असतात. कोणते कोणते? मिसोडर्म बिसाइड्स एंडोडर्म अँड एक्टोडर्म. म्हणजे एंडोडर्म म्हणजे कोणता? एंडोडर्म म्हणजे आतमधला, हा जो रेडवाला आहे तर तो काय आहे, एंडोडर्म. त्याच्यानंतर हा जो बाहेर ब्ल्यू कलर, डार्क ब्ल्यू असा ब्ल्यूसारखा कलरमध्ये आहे तर तो काय आहे, एक्टोडर्म. आणि दोघांच्या मध्ये, एंडो आणि एक्टोच्या मध्ये हा कोणता आहे, मिझोडर्म आहे. ओके. आता या ठिकाणी जिथे मिझोडर्म आपल्याला सेकंड डायग्राममध्ये दाखवले. आता ज्या ठिकाणी मिझोडर्म नसतं म्हणजे मधला लेअर ज्या ठिकाणी नसतो त्या ठिकाणी काय डेड लेअर आहे. मग ते कोणते येणार, डिप्लोप्लास्टिक. ज्या ठिकाणी फक्त एक्टोडर्म आणि फक्त एंडोडर्म, एक्टो आणि एक्टो हे 2च आहेत, एक्टो आणि एंडोडर्म हे जर 2च असतील तर ते असणार हे डिप्लोप्लास्टिक. आणि एक्टोडर्म हा आतला, एंडोडर्म हा बाहेरचा आणि हा मधला मेझोडर्म हे 3 जेव्हा असतील तर ते असणार आहे डिप्लोप्लास्टिक. ओके. तर हेच आहे या ठिकाणी जर्म लेयर्समध्ये. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट बॉडी कॅव्हिटी. कॅव्हिटी म्हणजे पोकळी. आपल्या पण शरीरामध्ये आपण जर बघितलं तर उदरपोकळी आहे, तर अशा अनेक पोकळी आहेत, अनेक कॅव्हिटीज आहेत आपल्या बॉडीमध्ये. तर आपल्या बॉडीमध्ये कॅव्हिटी आहेत, बट काही असे ऑर्गॅनिझम्स आहेत की ज्यांच्या बॉडीमध्ये कॅव्हिटी नाही आहे. मग कॅव्हिटी असणं, कॅव्हिटी नसणं, त्याचबरोबर कॅव्हिटी असल्यासारखं भासवणं, हे जे 3 प्रकार आहेत त्याच्या आधारावरती बॉडी कॅव्हिटी या प्रॉपर्टीनुसारही अनेक प्रकार पडलेले आहेत. ओके. आता बॉडी कॅव्हिटीला अजून एक नाव आहे, दॅट इज सिलोम. बॉडी कॅव्हिटी बिटवीन द बॉडी अँड इंटरनल ऑर्गन्स इज कॉल्ड ॲज बॉडी कॅव्हिटी और सिलम. आपल्या बॉडीमध्ये आणि इंटरनल ऑर्गन्समध्ये जी कॅव्हिटी असते त्याला आपण म्हणतो बॉडी कॅव्हिटी. इन केस ऑफ मल्टीसेल्युलर ॲनिमल्सच्या बाबतीत ड्युरिंग इनिशियल पिरियड ऑफ देअर एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंटच्या सुरुवातीच्या काळामध्ये बॉडी कॅव्हिटी इज फॉर्म्ड फ्रॉम आयदर मेझोडर्म और गट. बॉडी कॅव्हिटी ही मेझोडर्म किंवा गटने फॉर्म होत असते. सो मेझोडर्म हे आपण पाहिलेलं आहे की निडारियन्स सोडून जे इतर सगळे फायलममधले ॲनिमल्स आहेत, ऑर्गॅनिझम्स आहेत तर ते काय डिप्लोप्लास्टिक आहे, म्हणजे त्याच्यामध्ये मेझोडर्म आहे. सो मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये त्यांच्या एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंटच्या इनिशियल स्टेजमध्ये ही कॅव्हिटी तयार होत असते. कशामुळे तयार होत असते, तर मेझोडर्म्स किंवा गटमुळे. Such type of body cavity is present in animals of phylum Annelida and all phyla coming after Annelida. मग अशा प्रकारची जी बॉडी कॅव्हिटी आहे तर ती फायलम ॲनेलिडा आणि त्यानंतरचे जे इतर फायलम्स आहेत, ॲनेलिडानंतरचे पण फायलम्स आहेत, तर ॲनेलिडा फायलममध्ये आणि त्याच्यानंतरच्या फायलममध्ये अशा प्रकारची बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट असते. सच ॲनिमल्स आर कॉल्ड ॲज युसिलॅमेट. ज्या ऑर्गॅनिझम्सच्या बॉडीमध्ये बॉडी कॅव्हिटी असते त्यांना आपण युसिलोमेट म्हणतो. मग त्याच्यामध्ये ॲनेलिडा येणार, आर्थ्रोपोडा येणार आणि त्यानंतरचे इतर जे काही फायलम्स आहेत ॲनेलिडानंतरचे ते सगळे त्याच्यामध्ये येणार. त्याच्यानंतर पुढे दुसरी कंडिशन आहे की असे पण ॲनिमल्स की ज्यांच्या बॉडीमध्ये बॉडी कॅव्हिटी ॲब्सेंट आहे तर त्या ॲनिमल्सला आपण म्हणणार आहोत असिलोमेट. ओके. ज्यांच्या बॉडीमध्ये बॉडी कॅव्हिटी ॲब्सेंट आहे जसे की ॲनिमल्स फ्रॉम फायलम पोरिफेरा, त्याचबरोबर निडारिया, त्याचबरोबर प्लॅटीहेल्मिंथस. तर या 3 फायलममधले जे ऑर्गॅनिझम्स आहेत तर त्यांच्या बॉडीमध्ये बॉडी कॅव्हिटी ॲब्सेंट असते तर त्यांना आपण काय म्हणणार, असिलोमेट. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, आता काही ऑर्गॅनिझम असे पण असतात की ज्यांच्या बॉडीमध्ये
फसवी बॉडी कॅव्हिटी आहे, म्हणजे आहे पण नाही पण असं आहे. सो ते कोणते आहेत, तर इन केस ऑफ ॲनिमल्स फ्रॉम फायलम एस्किलहेल्मिंथस दे हॅव बॉडी कॅव्हिटी बट इट इज नॉट फॉर्म्ड बाय अबो मेन्शन 2 वेज. त्यांच्या बॉडीमध्ये एस्किलहेल्मिंथस हे जे फायलम आहे, या फायलममध्ये असलेल्या ॲनिमल्सच्या बॉडीमध्ये बॉडी कॅव्हिटी असते, बट ती या ठिकाणी जसं सांगितलेली आहे की एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंटच्या इनिशियल स्टेजमध्ये मिझोडममुळे किंवा गटमुळे ती बॉडी कॅव्हिटी फॉर्म होते असं जे सांगितलेलं आहे, तर या पद्धतीने फॉर्म नाही होत. म्हणून या दोन मेथडच्या अपोजिट, म्हणजे या दोन मेथडच्या वेगळी जी इतर मेथड आहे त्याच्याने ते फॉर्म होतात. तर मग त्याला आपण काय म्हणणार, सिडोसिलोमेट. जे या दोन मेथडने फॉर्म नाही होत, इतर मेथडने फॉर्म होतात, तर त्याला आपण सिडोसिलोमेट म्हणणार. सो एस्किलहेल्मिंथस फायलममधले जे ऑर्गॅनिझम्स आहेत, ॲनिमल्स आहेत, तर ते सिडोसिलोमेट आहेत, म्हणजे त्यांच्या बॉडीमध्ये बॉडी कॅव्हिटी फसवी आहे. त्याच्यानंतर शेवटचा पार्ट आहे, शेवटचा टॉपिक आहे, दॅट इज बॉडी सेगमेंटेशन. ओके, सेगमेंट्स म्हणजे काय, छोटे छोटे पार्ट्स, छोटे छोटे तुकडे. सो इफ द बॉडी ऑफ ॲनिमल्स इज डिवायडेड इंटू स्मॉल सिमिलर युनिट्स देन सच बॉडी इज कॉल्ड ॲज सेगमेंटेड बॉडी अँड इच स्मॉल युनिट इज कॉल्ड ॲज सेगमेंट. आपण जर बघितलं तर या ठिकाणी ओके, सो या ठिकाणी तुम्ही अर्थवर्म, गांडूळ तर बघितलं असेलच. तर गांडूळच्या बॉडीमध्ये अशा प्रकारे सेगमेंट्स आहेत. तुम्हाला या ठिकाणी जर झूम केलं तर अशा प्रकारे सेगमेंट्स दिसत आहेत. ओके, सो ही बॉडी कशी आहे, सेगमेंटेड बॉडी आहे. आणि याच्या प्रत्येक सेगमेंटला, म्हणजे हा जो प्रत्येक सेगमेंट आहे, हा एक सेगमेंट आहे, तर याच्या प्रत्येक सेगमेंटला आपण काय ह्याला काय म्हणणार, आपण सेगमेंट म्हणणार. ओके, असे अनेक सेगमेंट्स असल्यामुळे अर्थवर्मची बॉडी ही सेगमेंटेड आहे आणि अर्थवर्म ॲनालिडा फायलममधला आहे. त्याच्यानंतर ते सांगितलेलं आहे की एक्झाम्पल ॲनिमल्स लाईक अर्थवर्म फ्रॉम फायलम ॲनालिडा. आतापर्यंत आपण जे काही क्रायटेरियाज बघितले, तर किंगडम ॲनिमालिया, जसं की मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहे त्याच्यामध्ये सगळे, आणि मल्टीसेल्युलर ॲनिमल्स असल्यामुळे त्यांच्या सेल्समध्ये सेल वॉल नाही आहे. त्याच्यानंतर पुढे आहे बॉडी ऑर्गनायझेशन. बॉडी ऑर्गनायझेशन सेल्युलर ग्रेडवर आहे, तसंच टिश्यू, ऑर्गन सिस्टम ग्रेड. ओके, हे किती आहेत, अशा प्रकारचे टाईप्स आहेत. त्याच्यानंतर बॉडी सिमेट्रीमध्ये कोणतं आहे, असिमेट्रिकल बॉडी, रेडियली सिमेट्रिकल बॉडी, बायलॅटरल सिमेट्री. त्याच्यानंतर बॉडी कॅव्हिटीमध्ये जर सेल्युलर ग्रेडवरचे ऑर्गॅनिझम असतील तर त्यांची बॉडी कशी आहे, असिमेट्रिकल आहे. त्याच्यानंतर टिश्यू, ऑर्गन सिस्टीम ग्रेडमधले असतील तर त्यांची बॉडी रेडियली सिमेट्रिकल आहे, तर काहींची बायलॅटरली सिमेट्रिकल आहे. आता जे सेल्युलर ग्रेडवरचे ऑर्गॅनिझम्स आहेत तर ते असिलोमेट आहेत. असिलोमेट कुठले आहेत, पोरिफेरा किंगडममधले. त्याच्यानंतर रेडियली सिमेट्रिकल कोणते आहेत, तर ते पण असिलोमेट आहेत. किंगडम कोणता आहे, निडारिया आहे. त्याच्यानंतर पुढे सांगितलेलं आहे की बायलॅटरली सिमेट्रीमधला असिलोमेट कोणता आहे, किंगडम प्लॅटीहेल्मिंथस. त्याच्यानंतर बायलॅटरली सिमेट्रीमधला सिडोसिलोमेट कोणता आहे, एस्किलहेल्मिंथस. त्याच्यानंतर बायलॅटरलीमधलाच कोणता आहे, युसिलोमेट कुठला आहे, त्याच्या युसिलोमेटमधले कुठले कुठले फायलम्स आहेत, ॲनेलिडा आहे, आर्थ्रोपोडा आहे, मोलस्का आहे, इचिनोडर्माटा, हेमिकॉर्डाटा आणि कॉर्डाटा. कॉर्डाटा हा काय आहे, एक स्वतंत्र वेगळा फायलम आहे जे कॉर्डेट्समध्ये येतो. ओके, तर अशा प्रकारे हा एक बेसिक चार्ट आहे ज्याच्यामध्ये आपण हे सगळे टॉपिक्स एकाच चार्टमध्ये आपल्याला पाहायला मिळतील आणि याच्या पुढचं पण बरंचसं या चार्टवरच अवलंबून आहे. आता यानंतर आपल्याला सगळे फायलम्स बघायचे आहेत, तर प्रत्येक फायलमसाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ करणार आहोत. सो आज आपण या व्हिडिओमध्ये जे सगळे क्रायटेरियाज आहेत किंवा न्यू सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशनसाठी जे क्रायटेरिया होते, जसे की ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन असेल किंवा बॉडी सिमेट्री असेल, त्याच्यानंतर पुढे आपण पाहिलं होतं जर्म लेयर्स, बॉडी कॅव्हिटी आणि बॉडी सेगमेंटेशन, तर हे सगळे होते क्रायटेरियाज. आता यानंतर आपल्याला पाहायचे आहेत फायलम. सो आपण ते पाहणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना, तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर यांसारखे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी जेव्हा यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. मित्रांनो, असेच छान आणि मस्त व्हिडिओ या चॅनलवरती अवेलेबल आहेत. त्याचबरोबर 10th स्टँडर्डच्या सर्व विषयांचे व्हिडिओज देखील अवेलेबल आहेत आणि हे सगळे व्हिडिओज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या लिंक्स दिलेल्या आहेत त्यावर तुम्ही क्लिक करून हे सगळे व्हिडिओज पाहू शकता. चला तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत, नवीन व्हिडिओसोबत, नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत पाहत रहा एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी.
तेही सुहानी सूर्यवंशी या चॅनलवरती. सो फ्रेंड्स, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.